स्कोर जर 400 450च्या आत येतोय, विदाउट डोनेशन एमबीबीएस ला आपली ऍडमिशन करता येऊ शकते। गरज आहे आपल्याला 4 मुद्द्यांची माहिती आहे का या व्हिडिओमध्ये आपण ते डिस्कस करतोय। पहिला मुद्दा की आपल्याला कोणकोणत्या कॉलेजमध्ये विदाउट डोनेशन ऍडमिशन होतात तर याची माहिती असली पाहिजे। स्टेप बाय स्टेप बघूया। महाराष्ट्रामध्ये सुद्धा विदाउट डोनेशन ऍडमिशन होऊ शकते। बघा, कॉलेजचं नाव आहे वेदांता मेडिकल कॉलेज पालघर। 150 सीटचं हे कॉलेज आहे। यासाठी आपल्याला सीईटी सेलचं काउन्सिलिंग करावं लागणार आहे। सीईटी सेल मधून हे कॉलेज चॉईस लिस्ट मध्ये ठेवता येतं। विदाउट डोनेशन कमी स्कोरला सुद्धा या कॉलेजमध्ये ऍडमिशन दरवर्षी होतात, पण यामध्ये कुठल्याही प्रकारची स्कॉलरशिप कोणत्याही कॅटेगरीला मिळत नाही। तर त्यामुळे या कॉलेजची जर तुमची तयारी असेल तर थोडक्यात महाराष्ट्रामध्ये तुमचं बजेट हे कॉलेज फीचं 19 ते 19.5 लाख पर इयर असावं आणि या व्यतिरिक्त या कॉलेजमध्ये कुठल्याही प्रकारचं डोनेशन लागणार नाही। जर तुमचं मेरिट लिस्ट नुसार अलॉटमेंट झालं तर कमी स्कोरला या कॉलेजमध्ये अलॉटमेंट होतात। हे महाराष्ट्रातील कॉलेज की जी आपल्याला माहिती असायला पाहिजे। आपला दुसरा मुद्दा येतो की कॉलेज सिलेक्शन, विदाउट डोनेशन साठी कॉलेज सिलेक्शन आपल्याला करता आलं पाहिजे। तर त्यासाठी बघा, जर तुमचं बजेट कमी असेल तर बजेट कमी असणाऱ्यांसाठी बघा, जर आपण विचार करायला गेलो तर हे जे कॉलेजेस आहेत या कॉलेजमध्ये थोडं बजेट कमी जातं, पण महाराष्ट्र सोडण्याची तुमची तयारी पाहिजे। भारतामध्ये कुठल्याही ठिकाणी तुम्ही एमबीबीएस करा, फ्युचरमध्ये तुम्हाला कुठलीही अडचण येणार नाही। तर त्यामुळं महाराष्ट्र सोडून इतर ठिकाणी जर तुम्ही गेलात तर थोडं कमी फीज मध्ये तुमचं एमबीबीएसचं स्वप्न पूर्ण होऊ शकतं। थोडी कमी फीज बोललोय मी, जास्त नाही, आणि विदाउट डोनेशन होऊ शकतं। बघा, आता या लिस्टमध्ये 10,77,229 एवढी फीज असणारं कॉलेज आहे आणि कॉलेजचं जे नाव आहे तर ते सीतापूरचं कॉलेज आहे। बघू शकता तुम्ही पण, हिंद इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स सीतापूर। 10,77,229 रुपये पर इयर कॉलेजची फीज आहे आणि ही फीज आपल्याला 4.5 वर्ष पे करायची। यामध्ये या व्यतिरिक्त कुठल्याही प्रकारचं डोनेशन चार्ज केलं जात नाही। लक्षात घ्या, मी जे पण कॉलेजेस या लिस्टमध्ये सांगतोय यासाठी तुम्हाला अगोदर कुठेही बुकिंग करायचं काम नसतं। कोणी जर तुम्हाला सांगत असेल की अगोदर सीट बुक करून घ्या, बुकिंग वगैरे हा प्रकारच नाही। तर त्यामुळे तुम्हाला जर परफेक्ट जर काउन्सिलिंग करता आलं, या कॉलेजसाठी प्लॅन करता आला, एक टार्गेट करता आलं तर नक्कीच तुमचं अलॉटमेंट होऊ शकतं। बघा, आता जर आपण एक विचार केला 2023 आणि 24 मध्ये या फी स्ट्रक्चर मध्ये काहीही बदल करण्यात आलेला नाही। डोनेशनचा हा तर विषयच नाही। बघा, आता आपण काय करूया, हे जे सीतापूरचं कॉलेज आहे तर याचं एकत्रित आपण बजेट किती जातं एमबीबीएस कोर्सचं तर ते सुरुवातीला बघूया। सीतापूरच्या कॉलेजचं 10,77,229 पर इयर फीज आहे। नंतर 1.5 लाख रुपये हॉस्टेल मेस आहे जर तुम्ही विदाउट एसी जर का राहिले तर। जर विथ एसी घेतलं तर 1,75,000 रुपये तुम्हाला विथ एसी जाईल या कॉलेजसाठी। यानंतर ज्यावेळेस आपण ऍडमिशन साठी जाणार आहोत तर हे लोक 3 लाख रुपये सिक्युरिटी डिपॉझिट म्हणून घेतील आणि हे रिफंडेबल असतं। कोर्स कंप्लीट झाल्याच्या नंतर हे तुम्हाला परत मिळतं। यानंतर 85,600 रुपये अदर चार्जेस या ठिकाणी लागतात आणि आपलं फर्स्ट इयरचं टोटल जातं 16,12,829। आता हे जे 16,12,829 आहे तर हे पर इयर द्यायचं काम आहे का तर मुळीच नाही। यामध्ये 3 लाख रुपये आपण पहिल्या वर्षी एक्स्ट्रा डिपॉझिट म्हणून दिलेले आहे। तर त्यामुळे सेकंड इयर पासून या 16 लाखातले 3 लाख रुपये कमी होतील। थोडक्यात 13 लाख रुपये पर इयर या पद्धतीने तुम्हाला फी स्ट्रक्चर लागल विथ हॉस्टेल मेस आणि अदर चार्जेस। यामध्ये वेगळी काही फी आपल्याला डोनेशन म्हणून द्यायचं काम नाही। आपलं जे टोटल पॅकेज आहे या कॉलेजसाठी तर 59 लाखापर्यंत जाईल। आता हे जर 59 लाख आपल्याला या ठिकाणी पीडीएफ मध्ये कागदावर दिसत असतील तर आपण याला 5 लाखांचं एक्सटेन्शन द्यायला पाहिजे। 65 लाखांची टोटल तयारी आपली असली पाहिजे। आता जर आपण महाराष्ट्रात जर ऍडमिशन करायचं ठरवलं तर आपलं 1 CR पर्यंत फक्त कॉलेजचं बजेट जातं, बाकी विषय वेगळा असतो हॉस्टेल मेसचा। आता आपण 2 मुद्दे आतापर्यंत डिस्कस केले। तिसरा मुद्दा की रजिस्ट्रेशन प्रक्रियेबद्दल आपल्याला व्यवस्थित नॉलेज पाहिजे। आता जर समजा आपल्याला हे सगळे कॉलेजेस माहिती झाले, समजा आता हे जे पीडीएफ आहे तर हे मी शेअर करून देईन, विषय नाही, पण आता हे सगळे कॉलेजेस यामध्ये जास्तीत जास्त फीज असणारं कॉलेज कोणतं आहे तर बघा, हे 11 आहे, हे 13 लाख फीज याची। जर आपण याला स्क्रोल करत घेतलं तर यामध्ये आतापर्यंत 13 लाख हा जो नंबर आहे हा सगळ्यात मोठा नंबर आहे। म्हणजे थोडक्यात जास्तीत जास्त 13,73,000 म्हणजे 14 लाख फीज असणारं हे जे कॉलेज आहे तर हे बरेलीचं कॉलेज आहे। श्री राममूर्ती हे बरेलीवाला कॉलेज 14 लाखापर्यंत फी स्ट्रक्चर जातं पर इयरचं आणि याचं टोटल बजेट आपल्याला 72 म्हणजे थोडक्यात 80 लाखापर्यंत जाईल हॉस्टेल मेस सह। आपला स्कोर जस्ट क्वालिफाय येतोय तर त्यामुळे अशा कॉलेजची निवड आपण करू शकतो। एमबीबीएस आपण या कॉलेजमधून जर केलं तर पुढे काहीही
इफेक्ट होणार नाही. आता आवश्यकता आहे की रजिस्ट्रेशन नेमकं कसं आणि केव्हा करावं याची काउन्सिलिंग प्रक्रिया ऑल इंडिया मधून होत नाही. आपल्याला ठराविक त्या स्टेटचं काउन्सिलिंग करावं लागतं. हे सगळे कॉलेज युपी मध्ये येणारे आहेत हे तुमच्या लक्षात आलं असेल. युपी साईडला आपल्या साईडचे खूप सारे मुलं गेलेले आहेत. महाराष्ट्रीयन मुलं प्रत्येक कॉलेजला दिसतील तुम्हाला. मुलं आहेत, मुली आहेत. तर त्यामुळं युपी बद्दल तुमच्या मनामध्ये काही भीती असेल तर ती आत्ताच काढून टाका. आता या कॉलेजसाठी आपल्याला युपीचं वेगळं रजिस्ट्रेशन करावं लागतं आणि त्या प्रक्रियेची माहिती आपल्याला असली पाहिजे. कुठल्याही प्रकारचा अगोदर सीट बुकिंग वगैरे प्रकार नसतो. कोणी जर तुम्हाला सांगत असेल की आम्ही 100% तुमची ऍडमिशन हापूरला करून देतो किंवा मेरठला करून देतो किंवा कानपूरला करून देतो तर विश्वास ठेवू नका. या ठिकाणी मॅनेजमेंटच्या सीट नसतात. तर त्यामुळं आपल्याला जे कॉलेज सांगितलं जातं तर त्याच कॉलेजमध्ये आपली ऍडमिशन होईल तर याची गॅरंटी नसते. फसवू नका. आता यानंतर आपल्याला समजा महाराष्ट्र सोडायचाच नाही आणि डोनेशन सुद्धा द्यायचं नाही पण फीची तयारी आहे. मग अशा वेळेस आपण काय करायला पाहिजे? पर्याय उरतो तर तो डीम्ड युनिव्हर्सिटीचा. महाराष्ट्रामध्ये या ज्या डीम्ड युनिव्हर्सिटी तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहेत तर यासाठी आता बघा जर आपण यामध्ये कमीत कमी फीजवाला कॉलेजचा जर का विचार केला तर हे 10 नंबरला जे येणारं कॉलेज आहे तर हे कमीत कमी फीजवालं कॉलेज आहे. तर यामध्ये हे लोणीचं कॉलेज आहे आणि लोणीच्या कॉलेजमध्ये 17,50,000 रुपये पर इयर. तर ही फक्त कॉलेजची फीज झाली. या व्यतिरिक्त हॉस्टेल मेस वेगळं लागणार आहे. थोडक्यात इथं सुद्धा तुमचं हॉस्टेल मेस सह बजेट 20 लाखांचं म्हणजे 1 CR पर्यंत हे जातं. कमीत कमी फीजवालं महाराष्ट्रातलं कॉलेज आणि यामध्ये कुठल्याही प्रकारचं वेगळं डोनेशन आपल्याला द्यायचं काम नसतं. जर आपली मुलगी असेल तर सिम्बॉयसिस नावाचं जे पुण्याचं कॉलेज आहे फक्त मुलींसाठी असणारं तर याची फीज 12,80,500 रुपये होती मागच्या वर्षी 2024 मध्ये आणि ही जी फीज आहे तर यामध्ये हॉस्टेल मेस इन्क्लूड केलेलं नाही. हॉस्टेल मेस तुम्हाला वेगळं द्यावं लागणार आहे. थोडक्यात महाराष्ट्रामध्ये आपली तयारी आहे डीम्ड युनिव्हर्सिटीसाठी. मग बुकिंग करावं लागेल का तर ते सुद्धा सांगतोय आपल्याला. महाराष्ट्रामध्ये डीम्ड युनिव्हर्सिटीमध्ये जर ऍडमिशन करायची असेल साधारण 20-22 लाख पर इयरची तयारी आहे तर नक्कीच तुम्ही आमच्याशी संपर्क करू शकता. कुठल्याही प्रकारचं सीट बुकिंग किंवा अगोदर आपल्याला काही डोनेशन भरायचं काम पडतं का? कॉलेजमध्ये व्हिजिट करून येऊ का? काहीच करायचं काम नाही. आपल्याला फक्त रँकिंग नुसार कॉलेजचे चॉईस टाकावे लागतात. आपल्याला जो स्कोअर आहे जो रँक आहे तर त्यानुसार कॉलेज आपल्याला मिळतं आणि कॉलेज मिळाल्याच्या नंतर फक्त आपल्याला जॉईन करायला जावं लागतं. तुम्ही अगोदर कॉलेजला फोन जरी नाही केला तरी सुद्धा चालतं. डोनेशनचं काम नाही. लक्षात घ्या. विनाकारण कोणी काही सांगत असेल विश्वास ठेवू नका, फसवू नका. आता यानंतर जर आपला स्कोअर थोडा कमी असेल जस्ट क्वालिफाय आपण आणि महाराष्ट्रामध्ये डीम्ड मध्ये सीट जर मिळत नसेल त्या महाराष्ट्राचा डीमचा कट ऑफ थोडा वर असू शकतो. मग आता महाराष्ट्रामध्ये जर डीम्ड मध्ये सीट नाही मिळाली तर बघा केरळाचं डीम्ड कॉलेज आहे, उत्तर प्रदेशमध्ये सुद्धा डीम्ड कॉलेज आहे. तर हे सगळे जे डीम्ड कॉलेज आहे तर यामध्ये तुम्हाला हे समोर फी स्ट्रक्चर दिसून राहिलं आणि हे कॉलेजचे नाव आहे. तर या कॉलेजच्या नावासमोर जे पण तुम्हाला फी स्ट्रक्चर दिसतंय तर हे पर इयरचं फी स्ट्रक्चर आहे. ज्या ठिकाणी फी स्ट्रक्चर कमी दिसेल तिथला कट ऑफ हाय जातो. तर त्यामुळे त्याचा विचार करू नका. ज्याचं फी स्ट्रक्चर जास्त आहे तर त्याचा कट ऑफ थोडा कमी येतो. तर त्यामुळे फी स्ट्रक्चरचा थोडा विचार करा आणि फी स्ट्रक्चरचा विचार करून नंतर आपण कॉलेज चॉईस फिलिंग मध्ये ठेवा. परफेक्ट प्लॅन असायला पाहिजे. व्यवस्थित काउन्सिलर मिळाला पाहिजे की ज्याला या सगळ्या प्रक्रियेची माहिती असायला पाहिजे. आतापर्यंत तुम्ही नेमकं कुठे जॉईन झालेले आहात का? नसेल जॉईन झालेला तर जॉईन व्हा. कारण काय तर या प्रक्रियेमधून जात असताना खूप चुका होतात. तर त्यामुळे आपल्याला माहिती असली पाहिजे. विनाकारण आपलं वर्ष वाया जायला नको. आमच्याकडे जॉईन व्हा असं म्हणणं नाही पण कुठेतरी जॉईन व्हा म्हणजे या प्रक्रियेबद्दल तुम्ही थोडं निश्चिंत राहाल आणि आपली ऍडमिशन प्रक्रिया आपण सक्सेसफुली मार्गी लावू शकतो. आज आपण थांबूया. ओके, बाय.